आपल्या विभागामध्ये थोडीशी पावसाची वाटचाल दिसत आहे थोड्याफार प्रमाणात. म्हणजे कालपासून 22 तारखेपासून काल थोडंफार रिमझिम स्वरूपात थोड्याफार नॉर्मल प्रमाणात पाऊस पडण्यास सुरुवात झालेली आहे. यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा माणूस येत असतो, आपल्याला प्रॉब्लेम येत असतो तांबिरा. तुमच्या विभागात येतो का नाही माहीत नाही, पण आमच्या विभागात तर तांबिराचे प्रॉब्लेम येत असतो. तांबिरा म्हणजे थोड्याफार प्रमाणात आहे ना, इथं असे पानावरती आहे ना असं तांबिरा रंगासारख्या अशा गोष्टी घडल्या, म्हणजे स्पॉट आलेले जातात. आता ह्या तांबिरासाठी तांबिरा येत असतो. त्याचबरोबर मिलीबाग पण ह्या ठिकाणी प्रादुर्भाव दिसण्यास सुरुवात होत असते या टप्प्यामध्ये. त्याचसोबत आपल्याला मिलीबाग झाल्यानंतर आपल्याला इथं काळी पिकण्याची समस्या देखील इथं पाहण्यास मिळू शकते. म्हणजे पाऊस जर पडायची जर शक्यता वाढली, म्हणजे पाऊस जर जास्त प्रमाणात झाला किंवा अशा वातावरण झाल्यानंतर काळी पिकण्याची समस्या थोडीशी जास्त वेळ राहू शकते. आता इथं बघू शकता. किंवा असल्या निमोटोड म्हणजे निमॅटोड अशा प्रकारे ज्यावेळेला आपली काळी अर्धीच पिकली जाते, अर्ध्याच्या वर पिकली जात नाही, यासाठी उपाययोजना. त्याचसोबत इथं खुडा, आपला हा खुडा इथे येत असतो. ह्या खुडा काढणं देखील महत्त्वाचं ठरतं. याच्यावरती थ्रिप्स कीड असेल, या गोष्टी देखील इथं पाहण्याची गरज पडत असते त्याच. यासाठीच हा व्हिडिओ पूर्ण जरा मोठा होईल, पण तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करा, कारण की मी थोडीफार प्रमाणात जी मला माहिती आहे ती इथं देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला, नमस्कार, आपल्या ऋतुज ग्रेप्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आता तुम्हाला सांगतो आज खुड्याबद्दलचं. पहिला पार्ट घेऊया आपण. खुडा म्हणजे काय असतो, ज्या वेळेला आपला खुडा आहे ना, ही आता पहिल्या सप्टिंगचा शेंडा पूर्ण झालेला आहे, ही दुसरं टॉपिंग झालेलं आहे. दुसऱ्या टॉपिंग नंतर त्यानंतर जो येणारा असतो ना, जे ॲक्सेस प्रमाणात हा डोळा सोडून, म्हणजे मेन द्राक्षाचा जो घड असतो म्हणजे डोळा असतो ना, हा डोळा सोडून जो इथून जे मागचे डोळे आहेत ना, त्यामधून निघणारे जे फुटे आहेत ना, त्याला आपण खुडा असं म्हणतो. हा खुडा अशा प्रकारे काढला जातो. म्हणजे हा कमीत कमी 2 ते 3 वेळा येतो, काही वेळा 4 वेळा पण येतो. जसं नत्रज म्हणजे नायट्रोजन जसं प्रमाणात असेल ना, त्या प्रमाणामध्ये हा येत असतो. हे अशा प्रकारे खुडा काढून घ्यायचा, ही पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. खुडा जेवढा आपण काढून गेल ना, तेवढा हा डोळा आहेत ना, हे डोळे चांगले राहण्यास मदत होतात. या डोळ्यामधून आहे ना आपल्याला बंचची निर्मिती असते. हे त्याबरोबर हे इथं टायगर बर्ड असतो महत्त्वाचा. हे 2-4 डोळे हे महत्त्वाचे ठरतात. हे इथं असा खुडा काढून घेणे, हे अशा प्रकारची कामं चालू असतात या खुडा नियोजनमध्ये. हे असं खुडा काढून घेणे ही सोपी पद्धत असते. हे ह्याला खुडा काढणे असे म्हणतात. हे अशा प्रकारे आपण खुडा काढून घेत असतो. हे झाले खुड्याबद्दलचे. म्हणजे खुडा आपल्याला मागचे पोट डोळ्यात, आणि त्यामध्ये जर घडा आले असले ना, तर आपल्याला थोडंफार असे समजले जाते की द्राक्षाची निर्मिती झालेली आहे. इथं बघू शकता, हे इथं घड निघालेला आहे, हे इथं हा दुसरा घड. अशा प्रकारचे बंचेस निघाले ना, थोडेफार प्रमाणात आपल्याला सीझनसाठी टेन्शन कमी होऊन जाते अशा प्रकारे बंचेस निघाल्यानंतर. त्याचसोबत आता दुसरा मुद्दा राहतो, हा खुड्यावरती येणारा रोग येत असतो. हा खुडा कसा विषय असतो, ज्यावेळेला आपल्याला रिमझिम पाऊस पडत असतो ना, त्यावेळेला आपलं काय झालं जातात, फवारण्या लांबलेल्या जातात. म्हणजे आपण रेग्युलरच्या फवारण्या देत नसतो पावसाळा असला नाही, कारण की खरड चटणीमध्ये खर्चाचं पण बघत असल्यामुळं आपण थोड्या प्रमाणात 1-2 दिवसांनी 3 दिवसातून फवारण्या चालू असतात. काही जणांच्या बोर्ड फवारण्या घेतलेल्या माणसांच्या 7-8 दिवसातून फवारण्या राहतात. त्याच्यामुळं काय होऊन जातं, ह्या ज्या खुड्यावरती आहेत ना, ह्याच्यावरती औषधाची फवारणी आहे ना, ही नवीन पानं आलेत ना, ह्याच्यावरती मॉलिक्यूल बसलेले नसतात. त्याच्यामुळे ह्याच्यावरती डावणी असेल, बुरी असेल, त्यासोबत तांबिरा करपा या बॅक्टेरियल करपा यासारखे रोग येत असतात. त्याच्यामुळे याच्यावरती रोग येत असतात. त्यामुळे ह्याच्यावरचा खोडा काढून घेणे हे वेळेच गरजेचे ठरते. कारण की याच्यावर जर रोग आला ना, ते आपल्याला पुढं आपल्याला अशी बुरशी पकडली जाते, जे दावणी मिल्ड्यूची बुरशी असते ना. आता याच्यावरती नाही आली, कारण की आपली फवारण्या झाल्यात. तरी पण पाऊस जर जास्त पडायला लागला तर ही याच्यावर पण येऊ शकते. हे तर बघा नॉर्मल स्पॉट वगैरे चालू झालेले आहेत. हे अशा प्रकारे स्पॉट येत आहेत. हे असं स्पॉट तयार होत असतात. त्याच्यामुळे हा खुडा काढून घेणे हे वेळेस गरजेचे ठरते. ही गोष्ट झाली खुड्याच्याबद्दलची. आता तांबिराबद्दल सांगतो. तांबिरासाठी आपण काय करू शकतो, त्यावेळेला पाऊस पडत असतो ना, त्यावेळेला तांबीर येत असतो. तांबिरासाठी आपण एक स्वस्तात मस्त एकदम, म्हणजे 100 रुपयात काम होते. 100 रुपये तुमचं मला वाटते 30 मिली, म्हणजे 2 एकरच्या आसपास आरामात तुमची बाग निघून जाते. 2 ते 3 एकर आपले स्वस्तात मस्त. म्हणजे टिल्ट जे औषध आहे ना, ते एकदम स्वस्त आणि एकदम क्वालिटी औषध आहे. आणि याचा फायदा काय होतो, आपल्या द्राक्षबागेवर एकदम चांगल्या क्वालिटीची काळोखी पिन येते. टिल्ट मारल्यानंतर आपल्या द्राक्षबागेमध्ये आहे ना, काळोखी पिन लय जोरात येते, काळोखी येते. त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्याचबरोबर खुडा थोड्याफार प्रमाणात थांबला जातो. म्हणजे खुड्याचं पण प्रमाण आहे ना, ते थोड्याफार प्रमाणात थांबले जाते. खुडा पण जास्त प्रमाणात जोर करत नाही, कारण ती वाढ थांबवण्याचं काम करत असते. अशा प्रकारे ते खुडाचं आहे ना नियोजन करत असते. त्यासाठी टिल्ट आपण एकरी 30 मिली याप्रमाणे वापरा. आता काही जण वापरतात, ते प्रमाण वेगवेगळं आहे. प्रत्येकाचं नियोजन, प्रत्येकाच्या सोयीनुसार वेगवेगळं नियोजन आहे.
काही जण एकरी प्रमाण 10 मिली पण वापरतात, काही जण एकरी 50 मिली सुद्धा वापरतात, काही जण 100 लिटरला 50 मिली वापरतात. पण आपलं नियोजन एकरी 30 मिली याप्रमाणे आहे. म्हणजे 200 लिटरला 30 मिली याप्रमाणे आपण वापर करत असतो. टिल्टचा प्रमाणामध्ये एवढंच वापर करत असतो, त्यामुळे टिल्टचा वापर करतो. टिल्टच्या वापरामुळं तांबिराची गोष्ट आहे ना, तांबिरासाठी एकदम क्वालिटी औषध आहे आणि त्यामध्ये वाढ थांबवून जाऊन आहे ना, बागेवरती काळोखी अशी येते ना, चमक येते काळोखीची. हे टिल्टचं एकदम खास म्हणजे औषध आहे. हे याचा वापर करायचा. आता यासोबत टिल्ट झाले. टिल्ट संपल्यानंतर आपण द्राक्ष बागेमध्ये ह्याच टप्प्यामध्ये मिलीबागचा प्रादुर्भाव देखील इथं पाहण्यास भेटणार आहे. कारण मिलीबागसाठी काय करायचं, साधी सोपी गोष्ट. मिलीबाग हा असा माणूस आहे ना, जो वर चढण्यासाठी त्याला येत नाही, पण ह्यांचा दोस्त एकच असतो, ती म्हणजे मुंगी. जेवढं तुम्ही मुंगीला कंट्रोल करा ह्या टप्प्यामध्ये, कीटकनाशक वापरून असू दे काय असेल ते, त्यानुसार मिलीबागसाठी आहे ना, मुंगीचा जेवढा कंट्रोल कराल ना, तेवढं 1 नंबरमध्ये रिझल्ट होत असतो. मुंगी तुमच्या बागेत नसेल तर तुमची बऱ्यापैकी मिलीबाग आला असला तरी तो खालच्या बाजूलाच राहील. जर तुमच्या बागेत जर मुंग्याचा प्रादुर्भाव असेल तर तुमच्या मिलीबाग वर येणार, हे 100% फिक्स आहे. त्याला काही इलाज नाही, त्याच्यासाठी तुम्हाला काही ना काही तर मुंग्यांचा इलाज करावा लागणार. आणि ज्या ठिकाणी मिलीबागचा प्रादुर्भाव दिसतच आहे, मिलीबाग वगैरे आलेला असेल, तर त्या द्राक्ष बागायतदारांनी काय करायचं, अशा प्रकारे थोड्या प्रमाणात जिथं आहेत ना त्याच्यावरची साली काढून घ्यायच्या. अशा साली काढून घेतल्या का नाही, हे असं मोकळं करून घ्यायचं आणि त्या झाडाला पूर्ण गच्च प्रकार आहे ना, तुमचं कोणतेही कीटकनाशक वापरून आहे ना, त्यात सिलिकॉन स्प्रेडर किंवा नाही सिलिकॉन असेल ना, त्यामध्ये त्यात घालायचं आणि गच्च एकदम मस्तपैकी असे आंघोळ घालून घ्यायची की जसा त्या झाडाला कळालंच नाही पाहिजे एवढी आंघोळ घालायची. म्हणजे पूर्ण भिजवलं जाईल, ह्याच्या आतपर्यंत जाईल. अशा प्रकारे हे झाडं, ज्या झाडावर मिलीबाग आहेत ती झाडं घ्यायचं, तिथलं झाड पूर्णपणे भिजवून पूर्ण क्लिअर करून घ्यायचं. भिजवून म्हणजे एकदम स्वच्छ प्रकारे एकदम प्रेशर देऊन आहे ना, असं चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचं. त्याच्याबरोबर त्याच्या साईडचं धुवायचं, त्याचसोबत त्याच्या पुढचं धुवायचं, त्याच्या साईडचं इकडचं आणि ह्या इकडच्या बाजूचं. एवढी सगळी झाडं जर चांगल्या प्रकारे धुवून घेतली ना, आत्ताच कंट्रोल करून घ्यायचं, म्हणजे विषय संपून जातोय. कारण आपण जुलै महिन्यामध्ये जैविकचा वापर करायचा, पण जून महिन्यापर्यंत जैविकला थोडंसं थांबायचं. कारण की आपले बोर्डाच्या फवारण्या जात असतात, कॉपर गेल्यामुळे बुरशी थोड्याफार प्रमाणात मरली जाते. त्याच्यामुळे जुलै महिना चालू झाल्यानंतर जैविककडे सुचवायचं. आता जूनमध्ये जे काय असतील ना ते उपाययोजना करून घ्यायचा. यामध्ये आपण मिलीबागसाठी काय करू शकतो, याच दरम्यानच्या काळात आपण मिलीबागसाठी ड्रिपमधून तुमचं इमेडा असेल किंवा थायमिक्सटोमॅक्सिन, स्लेअरपो यासारखे जे प्रोडक्ट आहेत ना, ते तुम्ही तुमच्या सोयी म्हणजे तुम्ही जर वापरत असाल तर ह्या गोष्टी जमिनीतून ड्रिपमधून सोडून घ्याव्यात किंवा आळवणी करून घ्यावी. आळवणी केल्यानंतर चांगला फरक पडतोच, पण तुमच्या सोयीनुसार तुम्ही काय वापरता ते तुमच्या हिशोबाने त्याचा वापर करून घ्यायचा आहे. म्हणजे चांगल्या प्रकारे रिझल्ट म्हणजे तुम्हाला मिळून जाईल मिलीबागसाठी. हा झाला मिलीबागचा भाग. आता विषय राहतो आपली काडी पिकत नाही. काही लोकांच्या समस्या असतात काडी पिकण्यासाठी, आणि काय करावं लागते. काडी पिकण्यासाठी आपल्याला एकतर बऱ्यापैकी 80 दिवस तर होऊन जायला लागतात. 80 दिवसाच्या आत बऱ्यापैकी काही प्लॉटचे पिकतात, काही प्लॉटचे पिकत नाहीत. 80 दिवसानंतर सुरुवात होत असते, त्यामुळे एवढं टेन्शन घ्यायची गोष्ट नाही. पण ज्या द्राक्ष बागांना काडी पिकताना निमोटोड किंवा त्यासारख्या बऱ्यापैकी गोष्टींचा प्रॉब्लेम येत असतो, त्या शेतकऱ्यांसाठी एक कॉन्टॅप म्हणून सोडली जातं. मग आता आम्ही तर वैयक्तिक कॉन्टॅप वगैरे सोडले जातं. कॉन्टॅप सोडल्यानंतर बऱ्यापैकी फरक पडतो असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यासोबत 0.34 0050 या गोष्टी देखीलच आहेत. काही शेतकरी पोटॅशियम सोनाईटचा देखील वापर करतात, त्यामध्ये पोटॅशियम सोनाईट गुळ अशा प्रकारे मिक्स करून सोडलं जातं. याच दरम्यानच्या काळात अशी एक गोष्ट म्हणजे आम्ही ट्राय करतो की बोर्डो सोडायचा खालनं जमिनीत. आता बोर्डो का आणि किती सोडायचा, हा विषय कसा माहिती आहे का, ज्या शेतकऱ्यांना काडी पिकत नाही किंवा पुढे जाऊन गळकुजीचा प्रॉब्लेम येतो, ज्यांचा बुरशीचा प्रॉब्लेम येतो, त्या बागायतदारांसाठी स्पेशल बोर्डो सोडून घ्यायचा आपला बोर्डो मामा काय करायचं, 200 लिटर पाणी घ्यायचं, त्यामध्ये अर्धा किलो मरचूत आणि अर्धा किलो कळीचा चुना असं, त्यामध्ये थायो न्यूट्री अर्धा किलो असं मिक्स करायचं, चांगलं हे करायचं आणि जमिनीतून द्यायचं सोडून. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या जमिनीत जी बुरशी असते ना ती बऱ्यापैकी कंट्रोल होत असते. त्याच्यामुळं आपल्याला आहे ना काडी पिकण्याची समस्या आहे ना बऱ्यापैकी नॉर्मल प्रमाणात कमी होते. जर बुरशी निमेटोड किंवा असल्या काय म्हणते त्या बुरशीचं नाव लक्षात येत नाही, त्या बुरशी असते ना ती बऱ्यापैकी इथं कंट्रोल होऊन जाते. त्यासाठी बोर्डोचाच वापर करून एकदा ट्राय करून बघा, एका प्लॉटला बऱ्यापैकी फरक जाणवतो.
अशा प्रकारे आमचं तर म्हणणं आहे आमच्या म्हणजे आम्ही ज्या प्लॉटला ट्रायल करतो ना त्या प्लॉटमध्ये तर अशा प्रकारे प्रॉब्लेमची समस्या बऱ्यापैकी कंट्रोल होऊन जाते जून महिन्यामध्ये. त्यासाठी चांगल्या प्रकारे पाणी ड्रीपमधून सोडून घ्यावे. जर पाऊस पडला तर लगेच सोडून घ्या. पाऊस पडल्यानंतर ह्याचा चांगल्या प्रकारे रिझल्ट येतो. त्याच्यामुळे फरक हा चांगल्या द्राक्षबागेमध्ये जाणवत असतो. त्यासोबत या दरम्यानच्या काळात आपण जर जास्त प्रमाणात जर काळी पिकण्याची समस्या जाणवत असेल ना तर वरनं 0050ची फवारण्याचा बोर्डमधून चालू करून ठेवायच्या. म्हणजे 0050ची असेल किंवा पोटॅशियम सोनाईटची फवारण्या या दरम्यानच्या काळात घेऊन टाकायच्या. म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारे इथं काडीचं नियोजन होऊन जाते. अशा प्रकारे याचं नियोजन करायचं आहे मिलीबाग झाला. त्याचसोबत आपल्याला इथं गवताचे, आता ज्या द्राक्ष बागायतदारांचं गवताचा प्रॉब्लेम आहेत ना त्या द्राक्ष बागायतदारांनी म्हणजे जास्त प्रमाणात वाढलं जातं. तर या टप्प्याच्या दरम्यानच्या काळात आपण 80 म्हणजे 90 ते 100 दिवसाच्या दरम्यान इथं एक वेळा वर्षातून एक वेळा आपण गवतावरची फवारणी करून घ्यायची जेणेकरून गवत मरले जाईल. यासाठी पण नियोजन करू शकता या दरम्यानच्या काळातच. आणि काय तुमचं काय नियोजन करता, तुमचे काय विषय आहेत, तुमच्या द्राक्षबागेमध्ये काय परिस्थिती आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपल्या ऋतुज ग्रेप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.